नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित पाठ 12वा एकचल समीकरणे या पाठातील सराव संच 12.1 अभ्यासणार आहोत। सराव संच 12.1 प्रश्न पहिला, प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा। या ठिकाणी चलासाठी दिलेल्या किमती या समीकरणाच्या उकली आहेत की नाहीत ते आपल्याला लिहायचे आहेत। तर पहिला प्रश्न आहे x - 4 = 3 हे समीकरण आहे आणि किमती आहेत x = -1 7 आणि -7। तर त्यातील पहिली किंमत आपण घेणार आहोत। पहिला समीकरण लिहून घेऊया, x - 4 = 3। आता प्रथम आपण समीकरणामध्ये x = -1 ही किंमत ठेवू। x च्या जागी आता आपण -1 ठेवूया। तर -1 -4 = 3। तर -1 -4 -5 = 3, परंतु -5 आणि -5 आणि 3 या दोन्ही वेगवेगळ्या संख्या आहेत, म्हणून -5 आणि 3 या सारख्या नाहीत, म्हणून डावी बाजू इज नॉट इक्वल टू, म्हणजे डावी बाजू व उजवी बाजू समान नाही, म्हणून x = -1 ही समीकरणाची उकल नाही। म्हणजेच समीकरणाची उकल येण्यासाठी डावी बाजू उजवी बाजू सारखी असावी लागते, ती इथे नाही, म्हणून ही समीकरणाची उकल नाही। आता दुसरा पहा, x - 4 = 3 आपण समीकरण लिहिलेलं आहे। आता समीकरणामध्ये जी दुसरी किंमत आहे 7 ती आपण लिहूया। समीकरणात x = 7 ही किंमत ठेवू। आता x च्या जागी 7 किंमत ठेवूया। तर 7 - 4 = 3, म्हणून 7 - 4 3 = 3। आता इथे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, कारण दोन्ही किमती सारख्या आहेत, म्हणून x = 7 ही समीकरणाची उकल आहे। पाहू शकता दोन्ही किमती सारख्या आहेत। आता तिसरी किंमत पहा, समीकरण लिहूया आपण, x - 4 = 3। तर समीकरणात x = -7 ही किंमत ठेवू। -7 -4 = 3, -7 -4 = -11 = 3, परंतु -11 हे 3 एवढे नाहीत, म्हणजे डावी बाजू उजवी बाजू वेगळी आहे, म्हणून डावी बाजू नॉट इक्वल टू, म्हणजेच सारखी नाही, उजवी बाजू आणि डावी बाजू सारखी नाही, म्हणून x = -7 ही समीकरणाची उकल नाही। समीकरणाची उकल नाही। याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या किमती या समीकरणाच्या उकली आहेत की नाही ते ठरवायचं आहे। तर प्रश्न दुसरा पहा,
समीकरण आहे 9m बरोबर 81 आणि किमती दिलेल्या आहेत m बरोबर 3, 9, ऋण 3. आता पहिल्या गणिताप्रमाणे आपल्याला या उकल्या आहेत की नाही त्या लिहायच्या आहेत. समीकरण लिहून घेऊया. 9m बरोबर 81. तर समीकरणात m बरोबर 3 ही किंमत ठेवू. 9m म्हणजे गुणिले 3 बरोबर 81. 9 त्रिक 27 बरोबर 81. तुम्ही पाहू शकता या दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत. तर नॉट इक्वलचं चिन्ह येईल, समान नाही. म्हणून डावी बाजू उजवी बाजू सारखी नाही. म्हणून m बरोबर 3 ही समीकरणाची उकल नाही. समीकरणाची उकल नाही. आता दुसरी संख्या आहे m बरोबर 9. तर 9m बरोबर 81. समीकरणात m बरोबर 9 ही किंमत ठेवू. तर 9 गुणिले 9 बरोबर 81. 9 9 81 बरोबर 81. म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे. म्हणून m बरोबर 9 ही समीकरणाची उकल आहे, कारण डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे. तिसरी किंमत घेऊया आपण. समीकरण लिहूया पहिले. 9m बरोबर 81. तर समीकरणात m बरोबर ऋण 3 ही किंमत ठेवू. नऊ गुणिले ऋण 3 बरोबर 81. 9 त्रिक 27 ऋण 27 बरोबर 81. आता ऋण 27 आणि 81 या दोन्ही किमती वेगळ्या आहेत. म्हणून डावी बाजू ही उजव्या बाजू इतकी नाही, कारण वेगवेगळ्या किमती आहेत. म्हणून m बरोबर ऋण 3 ही समीकरणाची उकल नाही. तर याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या किमती उकली आहेत की नाही ते ठरवायचं आहे. तिसरा प्रश्न पहा. 2a अधिक 4 बरोबर 0. किमती आहेत a बरोबर 2 ऋण 2 1. तर प्रथम आपण समीकरण लिहून घेऊया. 2a अधिक 4 बरोबर 0. समीकरणात a बरोबर 2 ही किंमत ठेवू. तर 2 गुणिले a ची किंमत आहे 2 अधिक 4 बरोबर 0. 2 गुणिले 2 4 अधिक 4 बरोबर 0. तर 4 अधिक 4 8 बरोबर 0. तर डावी बाजू उजवी बाजू वेगळी आहे, परंतु 8 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच 8 आणि 0 या दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच
डावी बाजू ही उजव्या बाजू इतकी नाही, म्हणून a बरोबर 2 ही समीकरणाची उकल नाही। दुसरी किंमत आपण घेऊया। समीकरणात a बरोबर -2 ही किंमत ठेवू। 2 गुणिले -2 a च्या जागी -2 घेतलेले आहे, अधिक 4 बरोबर 0। 2 गुणिले 2 4 ऋण आहे, पण -4 अधिक 4 बरोबर 0, ऋण धन ऋण 4तून 4 गेले उरला 0 बरोबर 0। म्हणजेच डावी बाजू किमती सारख्या आहेत, तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणून a बरोबर -2 ही समीकरणाची उकल आहे। तिसरं पहा, 2a अधिक 4 बरोबर 0। तर समीकरणात a बरोबर 1 ही आपण किंमत ठेवू, तर a च्या जागी आपण 1 ही किंमत ठेवली आहे, तर 2 गुणिले 1 बे के बे अधिक 4 बरोबर 0, तर 2 अधिक 4 बरोबर 6। तर 6 आणि 0 या दोन्ही किमती सारख्या नाहीत, त्यामुळे आपण नॉट इक्वल टू चिन्ह म्हणजे सारखे नाहीचं चिन्ह दिलेलं आहे। म्हणजे डावी बाजू उजवी बाजू ही सारखी नाही, म्हणून a बरोबर 1 ही समीकरणाची उकल नाही। प्रश्न चौथा, 3 वजा y बरोबर 4 आणि किमती आहेत y बरोबर -1 1 आणि 2। तर प्रथम आपण समीकरणामध्ये y बरोबर 1 ही किंमत ठेवणार आहोत, तर y च्या जागी -1 ही किंमत ठेवलेली आहे, तर कंसाच्या बाहेर ऋण असल्यामुळे आतील चिन्ह बदलणार आहे, म्हणजे ऋण धन होतील। 3 अधिक 1 4 4 बरोबर 4, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू ही सारखी आहे, म्हणून y बरोबर -1 ही समीकरणाची उकल आहे। दुसरं पहा, समीकरणात y बरोबर 1 ही किंमत ठेवू, तर y च्या जागी आपण 1 ही किंमत ठेवलेली आहे, तर 3 वजा 1 बरोबर 2, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू ही सारखी नाही, म्हणून y बरोबर 1 ही समीकरणाची उकल नाही। तिसरं गणित पहा, 3 वजा y बरोबर 4, म्हणजे तिसरी आपण किंमत ठेवलेली आहे, y बरोबर 2 ही समीकरणात किंमत ठेवलेली आहे, तर 3 वजा 2 3तून 2 गेले 1 उरले, म्हणजे 1 बरोबर 4। म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाही, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाही, म्हणून y बरोबर 2 ही समीकरणाची उकल नाही। तर या प्रकारे तुम्हाला या दिलेल्या समीकरणांमध्ये चलासाठी दिलेल्या ज्या किमती आहेत या ठेवून समीकरणाच्या उकली आहेत किंवा नाहीत हे ठरवायचं आहे। म्हणजे जर किमती सारख्या असतील, डावीकडील किंमत व उजवीकडील किंमत सारखी असेल, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू जर सारखी असेल तर ती समीकरणाची उकल असते, आणि जर डावी बाजू आणि उजवी बाजू जर सारख्या नसतील तर ती समीकरणाची उकल नाही। तर अशा प्रकारे आज आपण सराव संच 12.1 अभ्यासलेला आहे। पुढील जी गणिते आहेत तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।